वसईतील धान्याचा काळाबाजार करणाऱ्या 5 शिधावाटप दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। या रास्तभाव दुकानात येणारे धान्य खासगी बाजारात विकले जाते। या प्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात रास्तभाव दुकानदारांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। वसईतही शिधावाटप दुकानात धान्याचा काळाबाजार होत असल्याचा गैरप्रकार नुकताच उघडकीस आला होता। भारतीय खाद्य निगमकडून येणारे धान्य शिधावाटप केंद्रात न उतरवता ते अन्य ठिकाणी उतरवले जात होते। या प्रकरणी रास्तभाव दुकान चालविणारे जगदंबा महिला बचत गट, जितेंद्र चव्हाण, श्रमिक महिला बचत गट, आदिशक्ती महिला बचत गट आदींच्या विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या धान्याचा काळाबाजार प्रकरणाची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात आली होती। चौकशीमध्ये धान्याचा काळाबाजार होत असल्याचे आढळून आलं। त्यामुळे रास्तभाव दुकान चालवणारा आनंद जयस्वाल उमराळे, श्रमिक महिला बचत गट माणिकपूर, महालक्ष्मी महिला बचत गट माणिकपूर, आदिशक्ती महिला बचत गट माणिकपूर, सरस्वती महिला बचत गट यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत। हे रास्तभाव दुकाने नजीकच्या रास्तभाव दुकानाशी तात्पुरत्या स्वरूपात जोडली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी पोपट ओमासे यांनी काढलेल्या आदेशात दिली आहे। ज्या दुकानांमध्ये धान्याचा काळाबाजार झाला होता त्यांची चौकशी, त्यांचे शिधावाटप केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती वसईचे पुरवठा निरीक्षक भागवत सोनार यांनी दिली। नेते आहेत। अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते। या धान्याचे वितरण करण्यासाठी वसईत 180 शिधावाटप केंद्र आहेत। भारतीय खाद्य निगम म्हणजेच FCI बोरिवली येथून धान्य व शिधावाटप दुकानामध्ये पोहोचवले जाते आणि नंतर ते नागरिकांना देण्यात येते। मात्र हा ट्रक अन्य ठिकाणी उतरवण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या। ज्या ठिकाणी धान्य उतरवण्याचे चलन नसतानाही वसईतील धान्य दुकानात धान्याच्या गोणी उतरवल्या जात होत्या। काही दुकानांमध्ये निश्चित धान्यापेक्षा कमी धान्य उतरवले जात होते। या प्रकाराबाबतची तक्रार वसईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी पुरवठा विभागाकडे केली होती आणि रंगेहात हा घोटाळा उघडकीस आणला होता।